वृत्तवाहिनीवर उत्कृष्ट महानगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाचे काम या आपल्या वृत्तमालिकेमध्ये आज आपण आलो आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे जे निकृष्ट काम आहे आपण पाहत आहात की माझ्या पाठीमागे जे यमुनानगर रुग्णालय आहे ज्यामध्ये गरोदर स्त्रिया जे आहे येथे त्यांचा उपचार केला जातो। त्यामुळे अशा याच्यामध्ये आपण पाहत आहात की इथे ज्या एंट्रन्सचा जे गेट आहे तो जो रस्ता आहे त्याच्यामध्ये मोठं जे आहे ते खड्डा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे महिलांच्या ज्या गाड्या जातात, रिक्षा जातात किंवा टू व्हीलर जातात त्याच्यामुळे तो गचका बसला जातो। त्या गचक्यामुळे त्यांच्या न जन्मलेल्या अर्भकाला आणि त्यांच्या ज्या बाळाला जे आहे ते त्यांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो। अशा अनेक जे आहे ते येणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत आणि गरोदर स्त्रिया आहेत यांच्या जीविताला आणि त्यांच्या नवजात अर्भकाला जे आहे तो धोका पोहोचू शकतो। हॉस्पिटल रुग्णालयाचे जे प्रशासन आहे त्यांनी याविषयी अनेक वेळा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अनेक वेळा स्थापत्य विभागाला याविषयी तक्रार केली, परंतु स्थापत्य विभागाचे याकडे कुठलेही लक्ष नाही। त्यामुळे या महानगरपालिकेनं या न जन्मलेल्या या मुलांच्या जीवावर उठली आहे काय असा प्रश्न जे आहे तो सर्वसामान्य नागरिक करत आहे। तर या संबंधी जे रुग्णालयामध्ये येणारे जे रुग्ण आहेत तर त्यांच्याविषयी आपण बोलू की नक्की या सर्व प्रकरणाला त्यांना काय त्रास होतो। बोला। नाही म्हणजे आता हे जे आहे ना इथं हे तिथून जाताना बायकांचा पाय सटकू शकतो, काय होऊ शकतंय, गाड्या वगैरे जात्या सरत्यात गाड्या पण त्याच्यामुळे आम्ही तर सकाळी जातानाच म्हणतो हे कसं ह्यांनी केलंय म्हणून गाडी नाही पाहिजे एकदम गाडी नेता नाही स्पीड ब्रेकर नाही ना, गाडी वगैरे नाही नेता येत तिथून, स्पीड ब्रेकर नाही, पूर्ण खड्डा आहे ना वगैरे असा नाही बरोबर वाटत। तर महानगरपालिकेला आपण काय आवाहन कराल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? हा रोड नीट करून द्या हेच आता आहे आव्हान। गेट समोर एकदम प्लेन करून द्या म्हणायला पाहिजे हा, व्यवस्थित रोड करून द्या असं करा म्हणायचं, प्रॉब्लेम नाही होणार। येता जाता एक बिल मध्ये पाय अडकून पडण्याची शक्यता आहे, हे बदलून घ्या। ज्या गरोदर स्त्रिया ज्या येतात तर त्यांच्या ज्या गाड्या असतात तर त्यांच्यामध्ये काय धोका होऊ शकतो? हो, आदळण्याने त्यांना धोका होऊ शकतो ना, कंबर लचकू शकते, पाय घसरू शकतो। हो, पडणे पण आपले साधे पण माणसं म्हातारे आपण बी पडू शकतो ना।